कंत्राटी शिक्षक भरती या अगोदर तुम्ही ऐकलं असेल की कंत्राटी शिक्षक भरती ही रद्द करण्यात आलेली आहे किंवा यावरती स्थगिती करण्यात आलेली आहे, परंतु असे नाही तर काही जिल्ह्यांच्या याद्यासुद्धा आता प्रसिद्ध करणे सुरू आहे। तर अखेर कंत्राटी भरती ही सुरू करण्यात आली आहे आणि काही जिल्ह्याच्या यादी आता प्रसिद्ध करणे सुरू झालेल्या आहे। तर याचप्रमाणे बाकी जिल्ह्याच्या यादीसुद्धा लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर बघू शकता शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा धुळे नेमकं यामध्ये काय दिलेलं आहे आपण बघूया। तर 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती सन 2024-25 साठी ज्या उमेदवारांची शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे येथे सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे कागदपत्रांची पडताळणी अंतिम यादी तयार करण्यात आलेली असून जिल्हा परिषद धुळे येथे नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे। तरी कागदपत्रांमध्ये चूक तफावत बाबत तक्रार असल्यास दिनांक 1/1/2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपले आक्षेप शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद धुळे येथे सादर करावीत। दिनांक 1/1/2025 नंतर आलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी। तर बघू शकता तर जिल्हा परिषद धुळे यांच्याकडून हे एक लेटर देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर कंत्राटी शिक्षक भरती सुरू करण्यात आलेली आहे, त्याबद्दलची ही एक अपडेट आहे। तर जेही म्हणत होते की कंत्राटी भरती ही रद्द करण्यात आलेली आहे किंवा याला स्थगिती देण्यात आलेली आहे, तर असे कुठेही नाही आहे। कंत्राटी भरती परत सुरू झालेली आहे आणि परत आता जिल्ह्यावाईज यादीसुद्धा येणं सुरू झालेलं आहे। तर ही अपडेट कंत्राटी शिक्षक भरती 2024-25 साठी होती। याबद्दल जीही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।